सर, शिंदे गटात इनकमिंग होण्याची शक्यता आहे. कोण कोण येणार आहेत काय सांगितलं? शिंदे गटामध्ये अनेक दिवसापासून उबाटा गटाचे काही नेते लोक आणि आमदार हे येण्याच्या मनस्थितीत आहेत. ते आमच्या संपर्कातही आहे. कोण कोण हे आताच उघड करणं योग्य होणार नाही, परंतु नेते पण आहेत आणि आमदार पण आहेत. आणि मला वाटतं याचा खुलासा अवघ्या 2-3 दिवसामध्ये ह्या आमचं जे काही कोल्हापूरला अधिवेशन आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत 25 पक्षाच्या लोकांना असे आश्वासन दिलेले आहेत. ते मोठे नेते आहेत, ते सगळ्याला पाठिंबा देतात, पण त्यांचा पाठिंबा ते घेत नाहीत. हे त्यांचं दुर्दैव आहे. म्हणून आता अकेला चलोच्या भूमिकेमध्ये सर्वच पक्षाचे नेते असल्यामुळं प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः अकेला चलोच्या भूमिकेत यावं आणि आपल्या ताकदीवर आपली माणसं निवडून आणावीत. आधी सांगितलं होतं की ते भाजप सोबत जाणार आहेत आणि आता ते गेले, पण काय प्रतिक्रिया? अशोक चव्हाण साहेब जाणार होते ही कुजबूज आम्हाला पहिलेच लागली होती. त्यांच्याबरोबर अनेक नेते आहेत जे आज शपथेवर सांगतायत ना की आम्ही काँग्रेससोबतच राहणार, मरेपर्यंत राहणार. मरेपर्यंत राहू नका, फक्त लोकसभेची निवडणूक जाहीर होईपर्यंत तरी राहा. हे सुद्धा तुम्हाला अनेक नेते आता या 15वाड्यामध्ये हे भाजपबरोबर जाताना तुम्हाला दिसतील. म्हणून काँग्रेसवर भरोसा ठेवण्यासारखा जनता दुधखुळी नाहीये आणि लोकांना माहिती काँग्रेस ही कधीही फुटू शकते. काँग्रेसचा ना कोणी वाली आहे ना कोणी त्यांचा हायकमांड आहे. म्हणून अशोक चव्हाणच त्यांचं भाकीतनी केलं होतं, परंतु आता हे यांचे सुद्धा हे 8 दिवसात 10 दिवसामध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज लोक हे भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील. पण अशोक चव्हाणचं तुम्ही नाव घेतलं होतं, आता कोणाची नाव घेणार आहेत का? नाव माझ्याकडे सर्वांचे आहेत, परंतु मग असं होऊन जाईल की ते पुन्हा डाऊट क्रिएट होईल. म्हणून आता थोडं शांत बसलेलं बरं. यांना आता येऊ द्या, नंतर मी तुम्हाला सांगेल की आता ह्याच्यातलं बाकी कोण राहिलेलं आहे. फडणवीस हे गृहमंत्री नाहीत तर घरफोडा मंत्री आहेत. अजितदादांवर 70,000 कोटीचा आरोप मोदीने केलं होतं. विद्यमानाने आधी दाढी संभाळली, मग शिवधनुष्य संभाळा, येत काय बघाय? उद्धव ठाकरेंचं जे काही आजकालचं जे स्टेटमेंट असतं ना, त्यांना ते संजय राऊतच्या सोबत राहिल्यामुळं ते असे स्टेटमेंट करावं लागतात. आणि त्या स्टेटमेंटला कोणी महाराष्ट्र सिरियस घेत नाही. पक्ष कुठं चाललाय, कोण कुठं चाललंय, यापेक्षा कुणाची दाढी चाललाय, कोण कुणाची कशावर चर्चा चालल्यात, या चर्चा करण्यात अर्थ काय आहे? पक्ष सांभाळा ना. पक्षातले लोक चाललेत जाऊ द्या, परंतु आम्ही आमचे जे काही चालू आहे बोबडी वळवणं तेच चालू बडबड बडबड. आणि म्हणून त्यांच्या स्टेटमेंटला आम्ही महत्त्व देत नाहीत. आता त्यांच्या स्टेटमेंटला तसं महत्त्व राहिलेलं पण नाही. आता शरद पवारांनी ते हम दो हमारे दो म्हणून आता ते कीर्तन करावं एवढं त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आदर्श घोटाळा काय आम्ही काढलेला नव्हता. आदर्श घोटाळ्याचा काय आमचा संबंध नव्हता. ज्या वेळेला तो घोटाळा काढला गेला त्या टायमाला काँग्रेसचं सरकार होतं आणि आपसामध्ये एकमेकाला कसं डुबवायचं हे काँग्रेसवाल्यांना पक्क माहिती आहे. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी खोडलेला एक खड्डा होता. म्हणून ह्या घोटाळ्यामुळे ते गेलेत, कधी म्हणतील खोक्यामुळे गेलेत, कधी म्हणतील ईडीच्या धाकामुळे गेलेत. असं काही नाहीये. काँग्रेसमध्ये कुठंही अलबेल नाहीये, हे स्पष्टपणे तुम्हाला जाणवतंय. आणि येणाऱ्या राज्यसभेमध्ये जे काही मतदान होईल त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं काँग्रेस कुठं आहे हे पाहायला मिळेल. एक लक्षात घ्या की चंद्रकांत हांडोरेला त्यांनी उमेदवारी दिली याचा अर्थ पराभव त्यांनी मान्य केलेला आहे. मागच्या वेळेला चंद्रकांत हांडोरे विधान परिषदेला 1 नंबरचे उमेदवार म्हणून होते. का पडले ते? आणि मग आता पडायचा नंबर कोणाला दुसरा कोणी समोर येत नाही. मग चंद्रकांत हांडोरे हे बळीचे बकरे आहेतच ना. म्हणून त्यांना ही उमेदवारी दिली. याचा अर्थ येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव हा निश्चित होणार आहे. मागासवर्गीय आयोगावरून मिश्रांची का अकलपट्टी करण्यात आली, त्याची कारणं काय आहेत, हे आता हा आयोगाचा रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्या संदर्भाचे सर्व खुलासे समोर येणार आहेत. म्हणून त्यावर आताच भाष्य करणं योग्य होणार नाही. एकदा त्यांचा अहवाल येऊ द्या, त्यावर मुख्यमंत्री स्वतः यावर आपलं स्पष्टीकरण देतील. आता हे प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि भाजपच्या नेत्यांचं आपसामध्ये झालेलं बोलणं आहे. पण जर असं झालं असेल आणि अशी जर संधी मिळाली असेल तर ती प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वीकारायला पाहिजे होती. एक बाबासाहेबांचा नातू या देशाचा जर राष्ट्रपती झाला असता निश्चित आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान वाटला असता. शरद पवार कुठेही जाऊ शकतात. शरद पवाराला काही हा नवीन प्रयोग नाहीये. शरद पवारनी केलेला हा पहिला प्रयोग नाहीये. तर त्यांना कुठे जायचं हे त्यांच्या मनात आलं त्या टायमाला ते ठरवतात.
आणि त्यांचे काही जे काही नेते आहेत जे आज सांगतायत की अशी कोणताही प्रस्ताव आमच्या समोर नव्हता, आम्ही असं कोणताही निर्णय घेतलेला नाही, याचाच अर्थ असा आहे की याच्या विरोधातच लवकरच ते काँग्रेसमध्ये विलीन होतील असं एकंदर स्थिती आहे. कारण राष्ट्रवादीकडे आता नेते राहिलेले नाहीत ना काँग्रेसकडे राहिले नाहीत. मग आता ह्या पक्षाचं नेतृत्व कोण करेल? तर ही संधी आहे असं समजून शरद पवार काँग्रेसच्या बरोबर विलीन होतील असे एक सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे. शेतकऱ्याच्या मागण्या या काही प्रमाणात रास्त पण आहेत. सरकारने त्याच्यावर विचार जरूर केला पाहिजे. जेव्हा लाखो शेतकरी रस्त्यावर येतात त्या टायमाला त्यांच्या भावना या समजून घेतल्या पाहिजे. हा एक माणूस नाही तर अनेक लोक, जवळपास 200 संघटनाचे लोक जर रस्त्यावर आलेत तर याबद्दल सरकारने सुद्धा सहानुभूतीने विचार करावा असं आमचं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.